अमोल खूपच गोड मुलगा आहे. त्याने माझ्या आयुष्यात आनंद भरून टाकला अक्षरशः. मला खूप भारी वाटतं त्याच्याबरोबर. अरे म्हणूनच मला त्याच्याबरोबर खेळायचंय, बोलायचंय, त्याला भेटायचंय आणि त्या निमित्ताने त्याच्या मनात माझ्या बाबतीत जो कडवटपणा झाला असेल ना तो थोडा तरी कमी होईल. ठीक आहे, काय हरकत नाही, तू येत जा. अर्जुन, इतकी सोपी नाही ही आर्या. मला जे हवं ना ते कुठल्याही मार्गाने मी मिळवतेच. आता बघतेच तुम्ही दोघं कसे एकत्र येतात ते. आता मला सांगा विनायकराव, आप्पी अर्जुन अमोलमुळे जरी एकत्र आले असले तरी अर्जुन आर्याबरोबर लग्नाला तयार झाला केवळ तुमच्या सांगण्यामुळं आणि त्यानं लग्न केलं तरी तुम्हाला आवडेल का? नाही नाही, आता मला अर्जुनवर कुठलाच दबाव नाही टाकायचा. आणि विनायकराव, अर्जुननं तसं जरी केलं तरी आर्याला त्या लग्नातनं आनंद मिळणार आहे का? मग अशा लग्नापेक्षा ते न झालेलं काय वाईट आहे सांगा बरं मला. होय बापू, अहो अर्जुन सुद्धा ना फक्त माझ्या शब्दाखातर लग्नाला तयार झालाय असंच वाटतं बघा मला. सगळं गडबडीत झालंय बघा विनायकराव. वनव्यात जेवढा त्रास जळणाऱ्या झाडांना होतो ना तेवढाच त्रास त्या झाडांना कुशीत वाढवणाऱ्या भुईला पण होत असेल. अर्जुननं 7 वर्षात लय भोगलंय पण आप्पीनं पण लय भोगलंय. आत्ता कुठे त्यांचं चांगलं व्हायची आशा निर्माण झाली बघा. बापू, अहो दोघांचे बी वाईट दिवस जाऊन चांगलं फळ यावं आणि दोघांचे विदेश आनंदात जावं एवढंच वाटतंय बघा. बरोबर आहे तुमचं, पण आपल्या हातात काय हो? आपण फक्त झाडाला पाणी घालायचं, कसं आणि कुठं वाढायचं त्यांचं ते ठरवतील. फुलांकडे बघून एकट्याच हसताय. सकाळी फुलं घेऊन आलात, आता माघारी घेऊनही जाताय. कोणी स्पेशल माणसांनी दिलेत का ही फुलं? नाही नाही, मीच आणली होती सकाळी. कसं ना मॅडम, एवढ्या दिवसात तुम्ही फुलांकडे बघणं तर दूरच, पण मन मोकळेपणाने कधी हसला सुद्धा नाही. आणि तुम्ही कितीही नाही नाही म्हटलत ना तरी मला नक्कीच खात्री आहे काहीतरी आहे. नहीं कैसे ना मैडम, जो आंखों से बयां होता है वो लफ्ज किताबों में कहाँ होते हैं. संसार काय असा टिप्स घेऊन करता येतो का? पण एक गोष्ट मी तुला सांगू शकते, भूतकाळाचं ओझं घेऊन नवीन आयुष्याची सुरुवात नाही करता येत आपल्याला. त्यामुळे मागचं मागे टाकायचं आणि समोरच्याला समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. तुला कधी कोणाचा राग आला ना तर त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवायचं आणि विचार करायचा. मग बघ सगळं कसं एकदम सोपं वाटेल. आपण प्रत्येक वेळेला आपला स्वतःचा विचार करतो ना, म्हणून आपल्याला दुसऱ्याचा राग येत असतो. नेत्रा, काही होणार नाही आपल्या लेकीला. माझी नेक नेत्राच्या पोटी जन्म घेते. संकटांशी कसं लढायचं याचं ट्रेनिंग घेऊनच ती जन्माला. आणि माझ्या लेकीची आई इतकी शूर आहे, माझी लेक किती शूर असेल. आई कितीही धाडसी असली तरी प्रश्न जेव्हा तिच्या बाळाचा असतो तेव्हा तिचं सुद्धा अवसान गळून पडतं. ती त्रिनयनेची शूर लेक भित्री बागुबाई झाली, तिची पळून गेली ती. तुम्हाला वाटतं तुमच्यात हिंमत आहे, तुम्हाला कसलीच भीती वाटत नाहीये, पण असं नाहीये. तुम्हाला वाटणारी भीती तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. आता विरोचक पुढे काय करणार याची भीती वाटते तुम्हाला. भीती या शब्दाचा खरा अर्थ लवकरच कळेल तुला. नेत्रा आणि तिच्या बाळापासून लांब राहायचं. हो, भीती तुझ्या मनात आहे. आईला काही चैन पडत्या. ती म्हणत होती राहू दे, रीतबीत झाला आता या घराकडे. म्हणलं नाही, आता मैदानात उतर, आता बुकाना आता सुट्टी देत नसतो म्हणलं. आता ते सगळं कंप्लीट करूनच येणार, जिंकूनच येणार म्हणलं. राणी सरकारच नाही आमच्या जीवा. राजाने कौतुक केलं राणी साहेबांचं, पण तुम्ही काही कमी नाही. आता तुम्ही जर असं केलं नसतं, मला साथ दिली नसती तर हे दिवस इतक्या पटापट गेले असते. तर तुम्ही म्हणताय ते खरं. आता आपण लढाई जिंकत आलो, फक्त एका दिवसाचा प्रश्न आहे. याला शेपूट राहील.
ते म्हणतात का नाही, संसाराचा रथ दोघांनी मिळून वडायचा असतो, 2 चाका असतात ह्या ते खरंच आहे बरं काय. बाकी आता आम्ही अडलो होतो, संसाराचं एक चाक जर फसलं दुसऱ्या चाकानं वडून बाहेर काढायचं, तसं तुम्ही वडून हा मस्त क्या बात आहे. मग असं संसाराचा रथ असा बुंगाट पळतोय, ठेणग्या काढत आहे का नाही. आणि समजा एखाद्या वेळी दोन्ही चाका अडकली तर दोन्ही चाकांनी मी खचून न जाता मधल्या आरीला धरून असा जोर लावून गाडा बाहेर काढायचा असतो. बुकना जसा आपण काढला सुट्टी नॉट आहे का नाही. कवा जुडीनं कवा जुडीदारानं संसार पुढे न्यायचा असते. कसलं सुच अगाय थांबा लिहून काढतो डायरी कुठे